So this is a talk on our research project, and there are few limited instructions that I want to give it to you. Okay, we are going to go through them, which will inform us how we are going to do the project, what's the deadline for the project. थोडं सुट्ट सुट्टच करून घेऊ नाही का हे सगळं. सो लेट्स डू वन थिंग. I'll increase the spacing. I'll make it double. Is it okay? दिसतंय तुम्हाला हे मी जे काही लिहिलंय ते? Yes, Yes, ma'am. ma'am. गुड टू गो. Yes, ma'am. तो हा पहिला रूल काय आहे बघा. हे सगळे रूल्स कसे आहेत? For 20 marks project of a subject foundation course, students from second year, both commerce and science faculty, are needed to write a research paper on related topic to their syllabus from semester 1 to semester 3. Note, students need 10 marks to pass the internals. Clearing internals as well as externals exams separately is compulsory for passing in FC. सांगा बरं, कुणाला कळलंय का मी हे जे आता तुमच्या समोर वाचलं त्यातून काय? Yes, ma'am. प्लीज एक्सप्लेन इट. एफसी का प्रोजेक्ट जो 20 मार्क्स का होगा वो स्टूडेंट्स जो सेकेंड ईयर के होंगे साइंस और कॉमर्स उन लोग को रिसर्च पेपर बनाना पड़ेगा उसके ऊपर, और जो सिलेबस है सेम 1 से 3rd तक का, और 10 मार्क्स इसको पास करने के लिए लगेंगे, और इंटरनल और एक्सटर्नल दोनों ही पास करना पड़ेगा स्टूडेंट को एफसी में. करेक्ट. सो अगर आप पेपर में पास हो जाते हो और अपने इंटरनल प्रोजेक्ट सबमिट नहीं किया है, दैट मीन्स आप फेल हो सकते हो. ओके, हो गए ही, क्योंकि प्रोजेक्ट इज फॉर 20 मार्क्स, राइट? सो 25 में से आपको 10 मार्क्स स्कोर करणे पडते. तुम्हाला लक्षात येत असेल तर या सूचनेचा अर्थ असा होता, 20 मार्काच्या प्रोजेक्टसाठी SY मधल्या स्टुडंट्सना कॉमर्स सायन्स फॅकल्टी रिसर्च पेपर बनवायचा आहे, जो माझ्याकडे सबमिट करायचा आहे. यासाठी तुम्ही विषय निवडू शकता, मी तुम्हाला लिस्ट प्रोव्हाइड करेनच. त्याच्या बाहेरचा विषय तुम्हाला घ्यायचा असेल, देन यू कॅन डिस्कस इट विथ मी अँड देन यू कॅन यूज इट फ्रॉम सेम 1 टू सेम 3. म्हणजे तुम्हाला सेमिस्टर फर्स्ट ते सेमिस्टर 3rd या काय म्हणू आपण, या ओव्हरऑल गॅप मधला किंवा या ओव्हरऑल पिरियड मध्ये तुम्ही जे काही शिकलात एफसी मध्ये, ओके, त्याच्या अनुषंगाने पूर्ण एफसीचा असं म्हणत नाहीये मी प्रोजेक्ट, त्यातला एखादा विषय निवडायचा आहे. स्टुडंटना या प्रकारच्या इंटरनल मार्किंग मध्ये 10 मार्क्स कंपल्सरी मिळवणं गरजेचं आहे. इफ दे गेट 10 मार्क्स, त्यांना जर 10 मार्क मिळतात तरच ते इंटरनल मध्ये पास होतात. आणि तुम्हाला जर एफसी क्लिअर करायचं असेल आणि पुढच्या वर्गात एटीकेटी घेऊन जायची नसेल एफसी साठी, तर तुम्हाला इंटरनल पण क्लिअर करायला लागते आणि एक्सटर्नल पण क्लिअर करायला लागते. इज दिस रूल क्लिअर टू एव्हरीबडी? Yes, ma'am. मला सगळ्यांकडनं उत्तर अपेक्षित आहेत. प्लीज डोंट मेक मी बार्क. ओके, आय कॅन बार्क. Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. गुड. Yes, ma'am. So let's go to the second rule. Prototype topic list would be given to the students. तुम्हाला साधारण टॉपिक्स काय असू शकतात याची लिस्ट दिली जाईल. तुम्ही म्हणताय तसं जवळजवळ आपल्याकडे 250 स्टुडंट वगैरे आहेत कंबाईन. सो मला जर तेवढे टॉपिक इतक्या लगेच मिळाले, डेफिनेटली मी देईन, नाहीतर तुम्हाला शोधून घ्यायला लागेल. नीट पुढची गोष्ट आहे का, they can choose a topic from list or any of their own choices prior discussed with the concerned faculty member or teacher, that is me. जर समजा तुम्ही तुमच्या मनानं टॉपिक चूज करत असाल, व्हेरी वेल, आय विल एनकरेज यू, डेफिनेटली मला आवडेल तुम्ही तुमच्या मनाने टॉपिक शोधलात तरी, पण त्याविषयी तुम्ही माझ्याशी पूर्वी बोललं पाहिजे आणि मग रिसर्च पेपर केला पाहिजे. दॅट मीन्स तुम्ही प्रायर परमिशन घेतली पाहिजे. ओके, तुम्हाला हा, डू यू गेट दिस? आपको ऐसा बोला गया है कि ये जो टॉपिक्स की लिस्ट आपको मिलेगी, उसमें से आप टॉपिक चूज कर सकते हैं, या फिर आप खुद के चॉइस का भी टॉपिक चूज कर सकते हैं. लेकिन अगर आपका खुद का चॉइस है, विच इज ऑलरेडी मच मोर एनकरेज टू यू, कि आप अपना खुद का टॉपिक चूज कर सकते हो. लेकिन अगर आप खुद का टॉपिक चूज कर रहे हो तो आपको मेरे साथ डिस्कशन करना होगा पहले और मेरी परमिशन लेनी पड़ेगी.
ओके इट्स नॉट मेरा ईगो बड़ा है और मुझसे परमिशन लेनी है, लेकिन क्यों ये मैं आगे आपको बताने वाली हूँ। ओके ये सेकंड पार्ट आपको समझ में आ गया होपफुली। अगर कुछ डाउट्स है आफ्टर आफ्टर 5 और 6, ये जो 6 दिख रहे हैं ये होने के बाद मैं आपको पूछूंगी कि आपको कुछ प्रॉब्लम है क्या, आपके कुछ डाउट्स है क्या। ओके देयर आर 6 रूल्स ऑन योर स्क्रीन। थर्ड रूल इज no student is allowed to write the paper or a research paper on same subject. तुम्ही इतकी मुलं आहात, तुमच्या या मुलांमध्ये सब्जेक्ट सिमिलर होण्याचा, कॉपी पेस्ट होण्याचा खूप जास्त संभव असतो. तुम्हाला सेम सब्जेक्टवर लिहिणं अलाउड नाहीये. यू विल बी नॉट अलाउड टू राइट अ पेपर ऑन सेम सब्जेक्ट. आप एक ही पेपर नहीं लिख सकते. आर यू गेटिंग इट? आप हर एक को अलग अलग टॉपिक चूज करना पड़ेगा. Yes, ma'am. Fourthly, Yes, ma'am. students will be provided a Google Sheet to fill their name, WhatsApp number, their corresponding faculty, their topic, etc. So, just a minute, okay? जरा हा रूल वाचून घ्या, तुम्हाला काय समजते ते बघा. चौथा, ओके? सॉरी फॉर डिस्टर्बन्स. सो तुम्ही वाचलात चौथा रूल. मी पुन्हा एकदा तुम्हाला तो एक्सप्लेन करते. लेट मी जस्ट इनक्रीज दिस साइज सो दॅट यू कॅन रीड इट प्रॉपरली. ओके रीडेबल? Yes, ma'am. गुड. सो स्टुडंट्स विल बी प्रोव्हाइडेड अ गुगल शीट. तुम्हाला एक गुगल शीट दिली जाईल. यापूर्वी कॉमर्सचे स्टुडंट गुगल शीटवर अटेंडन्स लावत होते, सो दे नो हाऊ टू यूज गुगल शीट. इफ एनी स्टुडंट फ्रॉम अ सायन्स डझंट नो how to fill a Google Sheet, please learn. Okay, I don't want any mishaps for using Google Sheet. सो दुसरी गोष्ट, तुम्हाला जेव्हा गुगल शीट प्रोव्हाइड केली जाईल त्यात कॉलम्स असतील ज्याच्यात लिहिलं असेल तुम्हाला काय काय भरायचंय. सो देअर विल बी नेम, तुमचा व्हॉट्सअप नंबर, तुमची करस्पॉन्डिंग फॅकल्टी म्हणजे तुम्ही सायन्सचे स्टुडंट आहात की कॉमर्सचे स्टुडंट आहात, आणि त्याच्यानंतर तुमचा टॉपिक, त्याचं अतिशय न चुकता लिहिलेलं पूर्ण नाव तुमच्या टॉपिकचं. ओके हे डिटेल तुम्हाला मी शीट दिल्यानंतर, गुगल शीट प्रोव्हाइड केल्यानंतर पुढच्या फक्त 4 दिवसात भरायचे. किती दिवसात? 4 4 days. days. करेक्ट. दैट मीन्स जब भी मैं आपको गूगल शीट दे देती हूँ, उसकी लिंक दे देती हूँ, आपको नाम, व्हाट्सएप नंबर, उसमें जो भी कुछ कॉलम है, आपका टॉपिक, आपकी करस्पॉन्डिंग फैकल्टी, तो ये सब आपको नेक्स्ट 4 डेज में भरना है. देयर विल बी 4 डेज डेडलाइन. आपको वैसी इंस्ट्रक्शन मिलेगी. ओके रिमेंबर द डेडलाइन्स विल नॉट बी एक्सटेंडेड आफ्टर 4 डेज. म्हणजे ही जी 4 दिवसांची डेडलाईन आहे, काहीही झालं तरी ती पुढे ढकलली जाणार नाही. यू हॅव टू रिमेंबर इट. विल यू? तुम्हाला मी काय सांगते ते कळतंय का? Yes, ma'am. Yes, ma'am. हे का करतोय आपण असा पहिला प्रश्न विचारा स्वतःला आणि मला. याचं कारण असं आहे की आपण म्हणतो की कुणीही टॉपिक रिपीट करायचं नाही. आपण क्लासेसमध्ये एकमेकांना भेटत नाही. मग आपल्याला कळणार कसं की आपला टॉपिक रिपीट होणार आहे की नाही. आणि म्हणून लक्षात घ्या की द टॉपिक्स फ्रॉम द शीट कॅन बी अप्रूव्ड ऑन फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिस. म्हणजे जेव्हा तुम्हाला ती शीट दिली जाईल त्यावेळी पटापट तुम्ही किती तो भरताय टॉपिक याच्यावर अवलंबून असेल की तुम्हाला तो टॉपिक मिळेल की नाही. सो तुम्हाला माहितीये माझ्याकडे तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट नोट डाऊन करता त्या शीटवर, तर कोणी किती वाजता नोट डाऊन केली हे येतं. रिमेंबर दॅट? जेव्हा तुम्ही पेपर भरत होता तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू शकायचो की म्हणजे तुम्ही पेपर सॉल्व्ह करताना तुम्ही कधी सबमिट केलंय आम्हाला कळतंय, राईट? Yes, ma'am. दॅट मीन्स Yes, ma'am. तुमच्याकडे तुम्ही कधी फिल करता त्याचं टायमिंग येतं. आणि म्हणून
तुमचा जो टॉपिक आहे तो अप्रूव्ह होण्यासाठी जर समजा पहिलं त्या शीटवर कोणी आधीच तो टॉपिक भरला असेल, देन यू विल नॉट गेट दॅट टॉपिक. You will have to choose the different one. So topic will be given as first come first serve basis. जर समझा त्या म्हणजे तुमच्या हे लक्षात येत असेल, आपको ये समझ में आ रहा होगा, गूगल शीट में आप जब टॉपिक भरोगे आपको वो फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिस पे भरना होगा. अगर वो रिपीट होता है, मतलब देखो, लेट्स टेक एग्जांपल ऑफ वन ऑफ आवर स्टूडेंट. ओके, समझ लो आकाश पवार हमारा स्टूडेंट है, राइट? यहाँ पर मुझे वो नाम दिख रहा है. आई एम नॉट चूजिंग हिम फॉर अ पर्टिकुलर रीजन. ओके, जस्ट वहां पर नाम दिखा तो मैंने पिक आउट कर लिया है नाम. तो समझा, तर समझ लो कि आकाश और मैं रिसर्च पेपर कर रहे हैं. हमारे रिसर्च पेपर का टॉपिक है वायलेशंस ऑफ ह्यूमन राइट्स फॉर वल्नरेबल कैटेगरी ऑफ एससी स्टूडेंट. ओके, एससी स्टूडेंट के ह्यूमन राइट्स का वायलेशन और इसका एनालिसिस. अगर ये हमारा टॉपिक है, मैं पहले डाल देती हूँ. ओके, उसके साथ साथ आकाश भी डाल देता है. लेकिन जैसे ही गूगल शीट खुली, आकाश ने वो टॉपिक पहले डाल दिया. मुझे वो ही टॉपिक लेना है, लेकिन आकाश ने डाल दिया है. आकाश का नंबर मेरे नंबर के नीचे है, मतलब मेरा पहले 2 नाम में ही आ जाता है. लेकिन क्योंकि आप नीचे नीचे फिल आउट करते जाओगे गूगल शीट, मतलब मैं बाद में भरूंगी तो मुझे समझ में आएगा कि आकाश ने ऑलरेडी डाल दिया है. दैट मीन्स मुझे वो टॉपिक अलाउ नहीं होगा. तो ऊपर ऊपर जितना आप डालोगे, डू यू गेट दैट, राइट? आप जितना ऊपर ऊपर डालोगे वहां पर वो आपको टॉपिक मिल जाएगा, अदरवाइज नाही मिलेगा. तुम्ही जेवढे वरवर पटापट टॉपिक टाकाल तसं तुमची शीट जशी भरत जाईल तसे टॉपिक डिस्ट्रीब्यूट होत जातील. इट्स लाईक अ सोडत, चिठ्ठी, लॉटरी. तुमच्या लक्षात येत आहे? सेकंडली, तुम्ही दुसऱ्यांचे डिटेल जर डिलीट करायचा प्रयत्न केला त्या शीटवरनं, तरीही ते मला समजेल अशी सिस्टीम मी ठेवली आहे, सो दॅट तुम्ही प्रॉब्लेम मध्ये येऊ शकता. सो डोंट डू दॅट. कुठल्याही प्रकारे जर गूगल शीट मध्ये मिसहॅप झाला तर मी कुणाचाही प्रोजेक्ट घेणार नाही. यू आर गेटिंग इट? नो डिस्प्यूट, कॉन्ट्रोवर्सीज विल बी टॉलरेटेड हिअर. अँड दॅट्स वाय, दॅट मीन्स तुमचं प्रोजेक्टचं मग मी काम बघणार नाही. देन यू कॅन सी की तुमचे कसे इंटरनल मार्क रिकवर करायचे ते. ओके, तुम्हाला इथपर्यंत समजलंय? 6वा पॉइंट काय बघा. देर इज एनी मिसहॅप ड्युरिंग फिलिंग जी शीट प्रोव्हाइडेड टू यू, पेनल ऍक्शन्स विल बी टेकन. पेनल म्हणजे तुम्हाला त्याबद्दलची एखाद्या ऍक्शनला इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन असते न्यूटनच्या लॉ प्रमाणे, बरोबर आहे की नाही? आणि त्यामुळे तुम्ही जितके पटापट तुमच्या डोक्यात टॉपिक फिक्स कराल लिस्ट मिळाल्यावरती, तितकं तुम्हाला सुटेबल असणार आहे. सो मी तुम्हाला आतापर्यंत 6 रूल्स सांगितले आणि मला माहितीये तुम्हाला असं वाटतंय की आता एकदम मी स्टोन्ड फ्रीज, एकदम ज्याला कोल्ड हार्टेड, आणि मी एक शब्द वापरू शकत नाही अशी चेटकीण आहे, कोल्ड हार्टेड अशी. तर तुम्ही मला चेटकीण म्हणू शकता मनातल्या मनात, नो इश्यूज अबाउट इट. पण बिलीव्ह मी, आपण हे जास्त सॉर्ट आउट आणि सगळ्यात जास्त ऑर्गनाइज्ड करायचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत जे 6 रूल मी तुम्हाला सांगितले ते तुमच्या स्क्रीनवर आहे. तुम्हाला याच्यापैकी काहीही शंका आहे का 6 रूल मध्ये? इज देअर एनी? नो मॅम. नक्की मला सांगा, हे 6 रूल समजलेत असे किती लोक आहेत, किंवा समजले नाही आहेत असे किती लोक आहेत? मैम सेकंड पॉइंट फिर से बोलो. सेकेंड पॉइंट, ओके. सो प्रोटोटाइप, ये वर्ड से मतलब डेंजर नहीं है कुछ. ऐसे है कि आपके यहाँ बहुत ज्यादा स्टूडेंट है, इतने सारे टॉपिक्स की लिस्ट आपको देना इट्स वेरी हार्ड. तो मे बी जितने ज्यादा हो सके उतने ज्यादा सब्जेक्ट्स में आपको देने की, सब्जेक्ट्स की लिस्ट मैं आपको दूंगी. ओके, आई वांट टू गिव यू द लिस्ट ऑफ अ टॉपिक्स. लेकिन आप वो उसमें से ही टॉपिक चूज कर सकते हो ऐसा नहीं है. आप वो लिस्ट में से भी टॉपिक चूज कर सकते हो. अगर वहां पर आपको टॉपिक नहीं मिलता, देन यू कैन चूज ऑन योर ओन.
सिर्फ आपका वो टॉपिक सेमिस्टर 1 से लेकर सेमिस्टर 3 तक कहीं पर तो होना चाहिए, क्योंकि वो आपने लर्न किया है। लेकिन अगर ऐसा है कुछ इंटरेस्टिंग टॉपिक है एंड यू वांट कि ये जो टॉपिक है वो मैं मतलब खुद से कर सकती हूँ, प्लीज डिस्कस इट विथ मी। आई वुड लाइक यू टू डू इफ दैट टॉपिक इज फीजिबल। अगर वो टॉपिक प्रैक्टिकल है, आप कर सकते हो, मुझे कुछ प्रॉब्लम नहीं होगा, जस्ट डिस्कस इट विथ मी। ओके, समझ में आया? Yes, ma'am. Good. Then next request was please tell me more about sixth rule. So जो भी हमें गूगल शीट दैट इज जी शीट आपको दी जाएगी, अगर उसमें आप कुछ गड़बड़ कर देते हो, गड़बड़ मतलब किसी के डिटेल्स डिलीट कर देना, सेव डिटेल्स डिलीट करना, ओके, या फिर अपना टॉपिक, यस, अगर आपके दोस्त ने या फिर किसी कलीग ने, पीयर ने अपना टॉपिक खुद से डाला है लेकिन आपको वो टॉपिक चाहिए, तो आपने उसके डिटेल डिलीट कर दिए, वहां पर अपने भर दिए। अगर ऐसा कुछ दिखा मुझे, देन दैट वुड बी सुपर सुपर एब्नॉक्शियस। ओके, यू कांट डू दैट। और अगर ऐसा मुझे दिखा, देर विल बी पेनल एक्शंस। पेनल एक्शंस मतलब उसके कुछ साइड इफेक्ट्स होंगे, और ये साइड इफेक्ट्स अच्छे नहीं होंगे। शायद मैं ऐसा कर दूं कि मैं आपके प्रोजेक्ट्स लू ही ना पूरा साल, तो इंटरनल के मार्क्स पे आपका असर पड़ेगा। गेटिंग इट? एनीवन? आणखीन कोणत्या Yes, ma'am. Yes, ma'am. आणखीन कोणत्या Yes, ma'am. रूल्स बरोबर तुम्हाला काही शंका आहे की पुढे जाऊ? No, आतापर्यंत ma'am. No, पुढे ma'am. आतापर्यंत सगळे क्लिअर आहेत म्हणजे, राईट? सो लेट्स Yes. Yes. cool. So do you feel I'm being very obnoxious, cold-hearted Chetkin? I am. Yes, ma'am. Okay, so let's see the deadline for the research paper submission. Yay, the happy topic. Okay, हा रिसर्च पेपर सबमिट करायची डेडलाईन 16th August 2021, दॅट इज मंडे अशी आहे. तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढूनच घ्या असं मी म्हणते. तुम्हाला मागच्या पेजचा हवाय का काढायला? निकाले, ma'am. व्हेरी गुड, आय एम आहे, सो ma'am. प्राऊड ऑफ निकाले, ma'am. व्हेरी गुड. सो याचा पण काढून घ्या. सो तुमची किती डेडलाइन है? व्हाट इज द डेडलाइन? क्या है डेडलाइन पेपर सबमिट करने की? 16 अगस्त. करेक्ट, सबको समझ में आ 16 गया अगस्त. डेडलाइन, राइट? 16th August 16th August 2021 मंडे. अब ऐसा हो सकता है कि इतने दिन हो गए मुझे कुछ काम करने को आया ही नहीं, मैंने कुछ काम किया ही नहीं, तो मैं लेट सबमिट करती हूँ. ओके, यू कैन सबमिट लेट. तो लेट सबमिशन के लिए क्या पीरियड अलाउड है? एनी रिसर्च पेपर सबमिटेड लेट फ्रॉम 17th August 2021 टू 23rd August 2021, एक हफ्ता है, राइट? आगे का 17th August से लेकर 23rd August 2021 तक अगर आप सबमिट करते हो, तो जो इवैल्यूएशन होगा उसमें आपको मार्क्स जो मुझे 17 के बाद सबमिट करते हैं उनको मार्क्स कितने में से मिलेंगे? 10 में से. दैट मीन्स एक्चुअल ओरिजिनल इवैल्यूएशन आउट ऑफ 20 होने वाला है. लेकिन आफ्टर अगर आप लेट सबमिट करते हो तो आपका इवैल्यूएशन ही आउट ऑफ 10 होगा, मतलब 10 में से मार्क मिलेंगे. मे बी 10 में से 10, 10 में से 2, 10 में से 8. लेकिन अगर आप 16th अगस्त तक सबमिट करते हो, आपका इवैल्यूएशन आउट ऑफ 20 होगा और मे बी 20 में से आपको अच्छे मार्क्स मिल सकते हैं. ये सब प्रोसेस में आपका इनिशिएटिव, पार्टिसिपेशन, ओवरऑल हमारे डिपार्टमेंट में, हमारे कॉलेज में जो जो एक्टिविटीज चलते हैं उसमें आपका पार्टिसिपेशन, आप कितने क्वेश्चंस पूछते हो, आप कितना इनिशियली ये सब करते हो, इसके ऊपर आपके एक्स्ट्रा के 5 मार्क्स डिपेंड है. दैट इज 20 to 25 वाला डिस्टेंस. आपको समझ में आ रहा है? मेरे पास आपके हर प्रोग्राम की अटेंडेंस लिस्ट आती है. अब मेरे पास आपके हर क्वेश्चन आप कहाँ पर, मतलब इट्स लाइक अ रिमेंबर अ लिटिल स्पाई इन योर कॉलेज और इन योर कॉलेज लाइफ. एंड आई डोंट वांट टू बी दैट. लेकिन आप कैसा बिहेव कर रहे हो, क्या आप
अकॉर्डिंग टू जैसा कॉलेज स्टूडेंट को बिहेव करना चाहिए वैसे कर रहे हो, ये सब में से आपको मिलते हैं एंड मुझे लगता है वो 5 मार्क आप सबको भूल ही जाने चाहिए, राइट? बिकॉज वी आर नॉट द पर्टिकुलर एंड गुड स्टूडेंट, आर वी आर नॉट। तो ये सब हमें तो जमने वाला नहीं है, तो 5 मार्क्स भूल ही जाओ आप मतलब ऐसा देखो कि वो हमारा जो भविष्य है वो भविष्य सबका सब ये 20 मार्क पे ही टिका है। तो इफ यू स्टार्ट फ्रॉम आउट ऑफ 10, मतलब आप नेक्स्ट वीक में शुरू करते हो, तो आपको पूरा अटेंटिव तो रहना ही पड़ेगा, क्योंकि 10 में से 10 तो मार्क्स मिलने नहीं पाएंगे, क्योंकि बहुत ही हार्ड होता है पूरे के पूरे मार्क्स लाना। तो मतलब ऑलरेडी जहां पर पासिंग रेट ही 10 है, देन इट विल बी रियली डिफिकल्ट, क्योंकि फिर आपको वो 5 जो आपने छोड़ दिए थे मार्क उस पर डिपेंड करना पड़ेगा फॉर पासिंग, एंड आई विल सजेस्ट डोंट डिपेंड ऑन इट। गेटिंग इट? डेडलाइन 16 अगस्त 2021, लेट सबमिशन 17 अगस्त 2021 to 23rd August 2021. After 23rd August 2021, no research paper would be accepted on the basis of late submission. 23rd August 2021 नंतर रिसर्च पेपर सबमिट करून घेतला जाणार नाही. मग कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असला तरी तुम्हाला माहितीये की मी तुम्हाला ऑलरेडी खूप लिबर्टी देते. समजा 16 तारखेला तुम्ही घरी नाही आहात, 16 तारखेला तुमच्या कुणाला काही मेजर प्रॉब्लेम आहे, अगदी मेजर फॅमिली प्रॉब्लेम आणि कोणता प्रॉब्लेम, तर तुम्ही 16च्या आधी सबमिट करूच शकता. मला 16लाच सबमिट करायला हवं असं काही नाहीये. ओ गुड, थँक गॉड. मला आणखीन एक डिटेल सुचलं यात. मंडे बाय 11:59 PM. And same goes here also. By 11:59 PM. सो तुमच्या लक्षात येत असेल, तुम्ही त्या रात्रीपर्यंत सबमिट करूच शकताय मला. पूर्ण अगदी तुम्हाला पूर्ण वेळ दिलेला आहे. सो तुम्ही जर 16 तारखेपर्यंत सबमिट करू शकत नसाल आणि तुम्हाला 20चं इव्हॅल्युएशन हवं असेल, मला 15ला सबमिट करा, 14ला सबमिट करा. अर्ली इज मेरियर. अर्ली इज अ मेरी. तुम्ही जर 17 ते 23 मध्ये सबमिट केलं तर मी तुम्हाला 10 पैकी मार्क देणार आहे, आणि 23 तारखेच्या रात्रीपर्यंत डेफिनेटली. आणि तसंही झालं की मी या आठवड्यात नव्हतोच, इंटरनेट नव्हतं, माझ्याकडे इंटरनेट येतच नाही. इंटरनेट म्हणजे काय? नंतर आम्ही बाहेर गेलो होतो, आम्ही इथे नाहीच होत. ओके, आपण सगळं काम खूप आधीपासून करायला घेतलंय. मी तुम्हाला आज जूनच्या शेवटच्या दिवशी सांगते, तुमच्याकडे अख्खा जुलै आणि त्याच्यानंतर अर्धा ऑगस्ट आहे. सो तुम्ही एकतर आधी करू शकता, अदरवाईज तुम्ही 23rd ऑगस्ट नंतरही मला सबमिट करू शकता, पण मी सबमिट करून घेतलं तरी तुम्हाला मार्क देऊ शकत नाही. ओके, तुमच्या या 3 अतिशय महत्वाच्या सूचना लक्षात आल्या? Yes, ma'am. एनी Yes, ma'am. ऑफ डिफिकल्टी? Yes. मॅडम जरा हे परत एक्सप्लेन करा. No, ma'am. गुड. No, ma'am. Good. So let's go to the next one. The notice regarding mode of submission of a papers would be provided to students later. तुम्हाला हे कसं सबमिट करायचंय याविषयी नोटीस नंतर दिली जाईल. आता लक्षात घ्या, आपल्याला ऑनलाईन प्रोजेक्ट्स करायला लागणार आहेत, कारण ऑनलाईन प्रोजेक्ट इन द सेन्स तुम्हाला प्रोजेक्ट सगळेच्या सगळे हे डॉक्युमेंटेड फॉर्म मध्ये करायला लागणार आहेत, कम्प्युटरवरती, सॉफ्ट कॉपीवरती, जसं तुमच्या समोर आता मी लिहिलंय तशा फॉर्म मध्ये. ओके, सो तुम्हाला हे कुठल्याही प्रकारे हँड रायटिंग करायचं नाहीये. यू मस्ट नॉट राईट इट इन युअर हँड रायटिंग. ओके, तुम्हाला सगळं टाईप करायचंय. ये इझी राईट. आता कॉपी पेस्ट करता येईलच गुगलवरनं. सो कशा प्रकारे तुम्ही पेपर रायटिंग केलं पाहिजे याचे काही डिटेल्स मी तुम्हाला देते. ओके, लेट्स सी द डिटेल्स. या, सो फर्स्ट डिटेल, तुमच्या समोर हे टेबल ठेवलंय मी. तुम्हाला दिसतंय हे टेबल? सो हे टेबल Yes, असं ma'am. सांगतं. Yes, ma'am. येस, सो पेपर लिहिताना, रिसर्च पेपर डॉक्युमेंट करताना, प्रिपेअर करताना काय काय केलं पाहिजे? फर्स्ट ऑफ ऑल, मस्ट बी रिटन इन MS वर्ड. काढून घ्या तुम्ही तुमचा तो स्क्रीनशॉट बरं का, खूप छोटे छोटे डिटेल आहेत. सो
फॉन्ट कोणता असला पाहिजे? टाइम्स न्यू रोमन. तुम्ही बघता इकडे वरती मी टाइम्स न्यू रोमनच वापरलाय या ह्याला. ओके. साईज ऑफ लेटर्स 12. आता मी 14 वापरलाय, तुम्ही जर इथे बघितलं तर तुमचा 12 असला पाहिजे. ओके. तुमच्या लाईन मध्ये स्पेसिंग कसं असलं पाहिजे? सो लाईन स्पेसिंग मस्ट बी 1.5 लाईन्स. हे लाईन स्पेसिंग तुम्हाला कुठे मिळतं? इथे पॅरिग्राफ या होम टॅब मध्ये पॅरिग्राफ मध्ये गेला, तिथे छोटा बाण आहे, त्याच्यावर क्लिक केलं की इथे लाईन स्पेसिंग असा ऑप्शन आहे. तिथे सिंगल, 1.5 लाईन्स, डबल, ऍटलिस्ट, एक्झॅक्टली, मल्टिपल असे ऑप्शन आहेत. यातला तुम्हाला 1.5 लाईन्स मधला चूज करायचा आहे. ओके म्हणायचंय. ओके. सो दॅट इज हाऊ युअर साईज लाईन स्पेसिंग शुड बी तुमच्या रिसर्च पेपरचं. तुमच्या पेपरला बॉर्डर पाहिजे हाफ पॉइंट बॉक्सची. पेपरमध्ये बॉर्डर कशी घातली जाते? डिझाईन मध्ये जातात. ओके. पेज बॉर्डर मध्ये जातात राईट साईडला. त्याच्यानंतर इथे बॉक्स चूज करतात. तुम्ही इकडे वेगवेगळ्या प्रकारचे बॉर्डर चूज करता. आय एम सेइंग गो फॉर जस्ट बॉक्स. इथे हाफ पॉइंट तुम्हाला विड्थ दिसतेय, याच्यापेक्षा मोठी नको, खूप मिळतात, आपल्याला हाफ पॉइंट पुरेशी आहे. अँड देन जस्ट प्रेस ओके. युअर पेपर विल हॅव द बॉर्डर. पेज बॉर्डर मिळेल ती. नंबरिंग. ओके. प्रत्येक पेजला बॉटम मध्ये नंबर असला पाहिजे. नंबर कसा ऍड करतात? गो टू द इन्सर्ट टॅब. डोंट वरी, ही व्हिडिओ मी युट्यूबला अपलोड करणार आहे. ओके. आणि आता इथे आपलं 40 मिनिटाचं लेक्चर संपणार आहे. सो मला तुमचा एक कॉमन स्लॉट हवाय जिथे आपण परत एकदा लेक्चर घेऊ शकू. मे बी उद्या. म्हणजे मला डबल लेक्चरची गरज पडेल, पण तरी ठीक आहे. आता ऐका. पेज तुम्ही इन्सर्ट या टॅब मध्ये गेलात की इकडे थोडं राईट साईडला या, तुम्हाला हेडर, फुटर, पेज नंबर असं दिसतं. सो पेज नंबर मध्ये गेलात की तुम्हाला बॉटम ऑफ द पेज दिसतं. आय वुड सजेस्ट की तुम्ही या प्रकारचे नंबर निवडाल, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला जो आवडेल ते. ओके. देन देर इज टायटल पेज. कशा प्रकारे तुमच्या रिसर्चचं टायटल पेज झालं पाहिजे याच्याविषयीची नोटीस आहे. आणि ते कसं झालं पाहिजे हे सांगायचंय. सो त्यासाठी असलेला जो रेफरन्स शॉट आहे तो तुम्हाला दिलेला आहे. ओके. डोंट वरी, मी तो तुम्हाला प्रोव्हाइड करेन नक्की. इथे फक्त तुमच्या लक्षात येत असेल तर स्टुडंटचं नाव, ऍफिलिएशन आणि इथे एक रोल नंबर घालायचा राहिलाय. सो इथे ऑथर म्हणजे असं विचार करा, ऑथर्स नेम म्हणजे स्टुडंट्स नेम, ऍफिलिएशन, इन्स्ट्रक्शन्स, सॉरी इन्स्ट्रक्टर म्हणजे आता तुमची इन्स्ट्रक्टर मी आहे तर माझं नाव, माझं ऍफिलिएशन इज अ असिस्टंट प्रोफेसर आणि तुमच्या कॉलेजचं नाव कंसात असं घालायला लागतं. तुम्ही बघितलं असेल तर इथे तुमच्या टायटल लिहायला लागतं एसेचं. एसे म्हणजेच तुमचं रिसर्च पेपर. सो हे जे सबटायटल नसलेलं नुसतं वरचं टायटल आहे, तुम्हाला हे हेडर मध्ये घालायला लागेल. हेडर कसं घालतात? इथे तुम्हाला दिसेल इन्सर्ट मध्ये हेडर जाऊन. या टायटल पासून तुमचं बॉर्डर जे आहे पेजचं ते 1 इंच असलं पाहिजे. तिथे जागा ठेवली. ओके. त्याच टायटलच्या इकडे पेजचा पहिला नंबर असला पाहिजे. फक्त या पेजसाठी तुमचा पेज नंबर वरती असणं अपेक्षित आहे, बाकी सगळेच्या सगळे खाली असणं अपेक्षित आहे. गो थ्रू दिस पिक्चर व्हेरी क्लिअरली. मी तुम्हाला पाठवणार आहे, सो डोंट वरी अबाउट इट. नंतर यात इथे वरती तुमच्या नावाच्या इथे नोट असणं गरजेचं आहे, कारण त्या नोटमध्ये तुमचा ईमेल आणि तुमचा रोल नंबर असणं गरजेचं आहे. ओके. दुसरी गोष्ट, हे जे तुम्ही लिहिताय हा रेड बॉक्स नकोय. ओके. पण मी तुम्हाला ते दाखवण्यासाठी हे जे डिटेल आहेत ते डबल स्पेस्ड असले पाहिजेत. बाकी सगळा पेपर 1.5 स्पेसचा असणार आहे. फक्त इथे हे डबल स्पेस्ड असणार आहे. साईज 12 असला पाहिजे. फॉन्ट टाइम्स न्यू रोमन असला पाहिजे आणि हे पेजच्या सेंटरला आले पाहिजे. वर, खाली, डावीकडे, उजवीकडे असं चालणार नाही. ओके. गेटिंग इट? आपण हे बघत Yes, ma'am. थर्ड काइंड ऑफ इन्स्ट्रक्शन. जर समजा तुम्हाला एखादी गोष्ट समजत नसेल तर मी तुम्हाला विचारणार आहे, तुम्ही ती मला विचारू शकता.
सेकंड इन्स्ट्रक्शन्स इज एव्हरी टेबल कंटेनिंग डेटा. तुम्ही जो काही रिसर्च पेपरसाठी डेटा कलेक्ट केला असेल, जे एनालिसिस केलं असेल, समजा तुम्ही प्रायमरी सर्वे कंडक्ट केलात, समजा तुम्ही कुठला तरी सेकंडरी डेटा कुठल्या तरी डाईस म्हणा, आपल्या मॉस्पी म्हणजे स्टॅटिस्टिक ऑफिसमधनं किंवा कुठूनही ऑनलाईन डेटा घेतलात, तर त्याचा रेफरन्स, प्रत्येक गोष्टीचा रेफरन्स देणं गरजेचं आहे. त्याच्या बरोबरीने हा जो डेटा आहे, जी स्टॅटिस्टिकल प्रोसेस रन केली आहे, त्याची जी काही टेबल्स असतील कॅल्क्युलेशनची, ती तुम्हाला अपेंडिक्स सेक्शनला म्हणजे रेफरन्सेसच्या खाली देणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, प्रत्येक फॅक्ट जी तुम्ही रिसर्च पेपरमध्ये मेन्शन करताय, ती खरी आणि आयदर कुणीतरी दिलेल्या एव्हिडन्स किंवा प्रूफ प्रमाणे किंवा तुम्ही जे डेटा एनालिसिस केलंय त्याच्या प्रूफ प्रमाणे खरी असली पाहिजे. सो माझ्या मनची फॅक्ट चालणार नाही. मला ऍक्च्युअल गोष्ट रिसर्च पेपरमध्ये लिहायला लागेल. याच्यानंतरचा अतिशय महत्वाचा टॉपिक, ज्याला प्लेजरिझम असं म्हणतात. जनरली आपल्याला सवय असते, आपण काय करतो, कुठचीही साईट उघडतो आणि त्याच्यावरनं कॉपी पेस्ट मारतो. अशी सॉफ्टवेअर अवेलेबल आहेत की जर समजा तुमचे 2 ते 3 मे बी 3 ते 4 वर्ड, 4 ते 5 वर्ड सलग इंटरनेटवरनं कॉपी पेस्ट केलेले असतील, तर त्याला प्लेजरिझम असं म्हणतात. म्हणजे कॉपी पेस्टिंग करणं, एखाद्याने दुसऱ्याची नुसती नक्कल करणं. डोंट डू दॅट. कारण माझ्याकडे अशी सॉफ्टवेअर्स आहेत डेफिनेटली, कारण मी ती वापरते. लेट मी जस्ट मेक इट ब्राईटन फॉर यू, नॉट द ग्रीन वन बट द येलो वन, कारण तुम्हाला ते रीड करता यायला हवं नीट. सो डोंट डू दॅट. डोंट कॉपी पेस्ट फ्रॉम एनी ऑनलाईन सोर्स. तुम्ही जर ते केलं, all of your writing would be testified and verified under plagiarism using system software. तो प्रत्येक तुमचा जो पेपर आहे तो त्या सॉफ्टवेअरमध्ये घातला जाणार आहे आणि जर समजा तुमच्या प्लेजरिझमचं म्हणजे कॉपी पेस्टिंगचं प्रमाण 10% जास्त आलं, तर तुमच्या पेपरला मार्क देऊ शकणारच नाही मी, कारण तो तुमचा पेपर नसेलच. मग तुम्हाला कसे मार्क द्यायचे? तुमच्या लक्षात येतंय मी काय म्हणते ते? प्लेजरिझम तुमच्यासाठी असलेला मे बी नवा शब्द. सो डोंट यूज कॉपी पेस्टिंग, अदरवाईज आय विल नो. आणि जर समजा हे कॉपी पेस्टिंग तुमच्या पेपरच्या 10% पेक्षा जास्त झालं, देन युअर पेपर विल नॉट बी इव्हॅल्युएटेड. तुम्ही कितीही पेजेसचा पेपर लिहा, कितीही मोठा, कितीही छोटा, पण असा विचार करा की अंदाजे तुमचा पेपर 7 ते 10 ते 12, 15 अशा पेजेसमध्ये जाऊ शकतो. 7 ते 10 ते 12 ते 15 यातली कुठलीही असू शकतात. मी तुम्हाला त्याबद्दल कुठल्याही प्रकारे रूल्स सांगितलेले नाहीये. सो होपफुली मी ज्या तुम्हाला सूचना दिल्या त्या तुम्हाला समजल्या असतील. डू यू हॅव एनी काइंड ऑफ डिफिकल्टी अमंग इट? यस मैम. येस, प्लीज स्पीक आउट. मैम बॉर्डर बोले तो बॉर्डर हमारे डिजाइन में बॉर्डर का ये नहीं है ऑप्शन मोबाइल वाले एनएस वर्ड में. तो फिर आप ऐसा नहीं हो सकता. देर मस्ट बी द ऑप्शन. सो वी कैन सी कैसा आता है. आई ट्राई. आप भी यूट्यूब या गूगल पे सर्च करो. मैं भी सर्च करती हूँ. आपको एक बार किसने पूछा मुझे बताया, मुझे समझा नहीं. मैंने मैम. हाँ, तो महक आप एक बार यूट्यूब या गूगल पे सर्च करो हाउ टू पुट बॉर्डर्स इन डॉक्यूमेंट और वर्ड डॉक्यूमेंट यूजिंग मोबाइल. ओके. ऐसा नहीं हो सकता कि एक चीज यहाँ पर हो रही है और वहां पर हो नहीं रही है. और एनीथिंग एल्स? तुम्ही सगळे स्टन झालात म्हणून असं आहे का? आता काही उरलं नाही, आता उरलो केवळ उपचारापुरता असं वगैरे? मॅडमनी No, सगळं ma'am. पटवून टाकलंय, काही झेपतच नाही, शी इज अ व्हेरी बॅड पर्सन. मैम नंबरिंग वाला एक बार समझा. हाँ, नंबरिंग में आपको क्या करना है, इंसर्ट में जाना है. इंसर्ट में जाने के बाद यहाँ पर पेज नंबर है, तो आप वहां पर खोलेंगे. यहाँ पर बॉटम ऑफ द पेज, यहाँ पर ये कौन सा भी ऑप्शन आप चूज कर सकते हो. तो अब अगर आप एक बार ये चूज करोगे, आगे से हर एक पेज पे अपने आप नंबर आ जाएगा, आपको बार बार डालने की जरूरत नहीं है. ओके. ओके मैम. येस, जस्ट अ मिनिट. मॅक्झिमम किती पेजेस असं काही नाहीये खरं तर, पण येस तुम्ही जर मला 2-3 पेजेस तर काहीतरी बनवून दिलं तर चालणार नाही. सो मे बी आपण असं म्हणूया की मिनिमम
6 पेजेस मॅक्झिमम किती असू शकतात. ओके, सो मिनिमम 6 पेजेस, मॅक्झिमम किती पण. गेटिंग इट? I'll add it. Anybody else? एक सेकंड. Cool. आणि मी चुकीचं स्पेलिंग लिहिलंय. ऑनलाइन माहिती काढून टाइप करू शकतो. सी मैम बुक्स वगैरह का रेफरेंस चलेगा? बुक्स का रेफरेंस, बुक्स वगैरह का हाँ, लेकिन मैं आपको रेफरेंसिंग के बारे में बताने वाली हूँ, लेकिन नेक्स्ट लेक्चर में. ओके, तो मैं बताऊंगी ये लेक्चर खत्म होने के बाद, मतलब नॉट राइट नाउ, कल या फिर आज. आय विल सी. मॅक्झिमम सांगितलं मी तुम्हाला ऑलरेडी. आणि ऑनलाईन माहिती या घ्यायला लागेलच, पण ऑनलाईन माहिती घेऊन ती स्वतः अनालाइज करणं गरजेचं आहे. मी ओके, सो तू जसंच्या तसं ऑनलाईन माहिती टाईप केलीस तर चालणार नाहीये. ओके, माहिती नक्कीच घेऊ शकतो, आपल्याला अदरवाईज माहिती कुठून मिळणार. एनीबडी एल्स? ही मीटिंग संपणार आहे बरं का 1 मिनिटांनी. तुम्हाला प्रश्न असतील तर आपण 5 मिनिटांसाठी परत जॉईन करू शकतो पुढची मीटिंग. तुम्हाला हवे का? डू यू वॉन्ट टू जॉईन अगेन ऑर यू आर जस्ट गुड टू गो? तुम्हाला जॉईन करायची असेल तर तसं मला मेसेज करा. ओके ओके, कूल. सो होपफुली मी तुम्हाला जे काही